हाय एव्हरीवन कशा आहात सगळे? आय होप सगळे मजेत असाल. सो मित्रांनो आज आहे संडे 25 फेब्रुवारी आणि उद्याचं मार्केट कसं ओपन होऊ शकतं, पॉसिबिलिटीज काय-काय आहेत? मी फ्रायडेला डिस्कस नव्हतं केलं. मी प्रॉमिस केलं होतं व्हिडिओ पोस्ट करायचा. सो दॅट्स व्हाय मी इकडे व्हिडिओ बनवलेला आहे. सो आपण आज डिस्कस करूया, की उद्याचं ओपनिंग कसं राहतंय आणि त्याच्यासोबतच आपण ट्रेड कसे करू शकतो रिअल टाईम आणि काय प्लॅन्स आपले असले पाहिजेत. ओके. सो निफ्टीपासून सुरुवात करतो. जास्ती वेळ नाही, छोटासा व्हिडिओ असणार आहे. सो निफ्टीचा चार्ट या ठिकाणी ओपन केलाय आणि टाईम फ्रेम जी आहे ती वन डेची घेतली मी. वन डेची टाईम फ्रेम आहे. एका दिवसाची कॅन्डल आहे. प्रत्येक कॅन्डल एका दिवसाला रिप्रेझेंट करते. ओके. सो लेव्हल्स जर बघितल्यात ना, तर तुम्ही सगळ्यात एक विशेष बघा. तुम्हाला एकदम नेकेड आयजने जे दिसतंय या लेव्हल्सला थोडंसं दुर्लक्ष करा. तुम्हाला सिंपल गोष्टी काय दिसतात, तर मार्केट ना डेफिनेटली इकडे हायर हाईज बनवताना दिसतंय किंवा बुलिश मार्केट दिसतंय. ओके, बुलिश मार्केट दिसतंय. त्याच्यामध्ये भरपूर टायमिंगला रिट्रेसमेंट आले म्हणजे काय रेड कॅन्डल्स भरपूर तुम्हाला मध्ये दिसतायत. ओके. तरी पण मार्केटचं जर सेंटिमेंट्स बघितलं ना, तर तुम्ही एक टाइपला बुलिशच म्हणू शकता. मी तुम्हाला एक प्रिव्हियसचं बघा, इथं पण मार्केट थोडंसं हायर हाईज चालले होते. या ठिकाणी इथून मार्केट फॉल केले जबरदस्त. पण परत एकदा सपोर्ट घेऊन परत अपसाइडला जाण्याचा प्रयत्न केला आणि परत मार्केटमध्ये तुम्हाला परत एकदा हायर हाईज बघायला तुम्हाला या ठिकाणी मिळतायत. ओके. सो सिंपल गोष्ट आहे. जर तुम्ही बघितलं तर इथे एक आपण ट्रेंड लाईन पण प्लॉट करू शकतो. ही वाली जर तुम्ही बघितलं तर ही एक ट्रेंड लाईन येते आपली. ओके. आणि वन डेच्या टाईम फ्रेमवरती. सो ही ट्रेंड लाईन जरी मार्क नाही करता तुम्हाला अजून एक गोष्ट दाखवून देतो. जर तुम्ही पॅरलल चॅनल जरी ओपन करता या ठिकाणी ओके. हा जो पॉइंट आहे ओके बॉटमचा आणि मी ह्याला ट्रेंड लाईन मॅच करतो. ओके. ही माझी ट्रेंड लाईन आहे राइट. सो हे बघा बरं एकदा. ओके. हे बघून घ्या. ओके. समजतंय तुम्हाला? म्हणजे थोडक्यात काय तर मार्केट बुलिश आहे आणि एका बुलिश चॅनलमध्ये आहे. ओके. बुलिश चॅनलमध्ये म्हणजे मार्केट काय का होईना सपोर्ट घेऊन अपसाइडलाच मूव्ह करतंय. सपोर्ट घेतंय, अपसाइडलाच मूव्ह करतंय. सो डेफिनिटली मार्केटचे सेंटिमेंट जर बघितलं तर पॉझिटिव्ह आहे. बुलिश मार्केट राइट नाऊ दिसतंय. सो ह्याला मी डिलीट करतो आणि वन डेला तुम्हाला मी सांगितलं की कशाप्रकारे आहे मार्केट. वाटल्यास तर तुम्ही रेफरन्ससाठी ही ट्रेंड लाईन वगैरे मार्क करून ठेवा. ओके. मार्केट जर ह्या लेव्हलला कुठेतरी येतंय तर परत तुम्हाला एक बाउन्स बॅक बघायला मिळेल किंवा ब्रेक जर झाली तर आपण थोडंसं बेरिश वगैरे बघूया. पण राइट नाऊ आपण मार्केटला बेरिश बघत नाहीये. ही सिंपल गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे वन डेच्या टाईम फ्रेमवरती. सो दॅट्स व्हाय मी तुम्हाला हे सांगितलं. आता आपण काय करूया 15 मिनिटाला शिफ्ट करूया. ओके. 15 मिनिटाला शिफ्ट केल्यानंतर काय झालंय, मार्केटनी डेली जर तुम्ही बघितलं तर मार्केटचं स्ट्रक्चर असं आहे, की डेली एक नवीन ऑल टाईम हाय बनतोय आणि मार्केट होल्ड करते. मार्केट ऑल टाईम हाय बनवते, होल्ड करते. सो जे ऑल टाईम हाय ज्या लेव्हल्स आहेत ना, त्या मार्क करून घेणं गरजेचं आहे. सो या ठिकाणी 22,300 च्या आसपास एक लेव्हल आहे. सो ती मार्क करून घेऊया. ही लेव्हल मार्क केली मी आणि क्लोजिंग टॉपच्या आसपास झालंय. ओके. सो जर क्लोजिंग टॉपच्या आसपास झालं तर पॉसिबिलिटीज काय-काय आहेत? मार्केट कुठल्या साइडला मूव्ह करू शकतं? मार्केट जर इकडे फ्लॅट ओपन झालं आणि मार्केटने जर लोवर लोज बनवायला सुरुवात केली, तर जे आजचं क्लोजिंग आहे, म्हणजे जे फ्रायडेचं क्लोजिंग आहे, तुम्ही ॲज अ रेझिस्टन्स मार्क करू शकता या लेव्हलला. ओके. म्हणजे कुठली लेव्हल आहे? 22,200 ला आपण ॲज अ रेझिस्टन्स मार्क करू शकतो. ॲज अ स्टॉप लॉस काम करेल हे. ओके. आणि जर लोवर लोज बनतात, भरपूर जास्ती स्पेस आहे. आपण इकडे ट्रॅव्हल करू शकतो. बेरिश प्लॅन या ठिकाणी करू शकतो. ओके. गॅप डाउन ओपन होतंय आणि लोवर लोज बनतायत. तर आपण डेफिनिटली बेरिश जाऊ शकतो आणि फक्त जो आजचं क्लोजिंग आहे, म्हणजे फ्रायडेचं जे क्लोजिंग आहे, ते क्लोजिंग आपण ॲज अ रेझिस्टन्स मार्क करूया 22,200 आणि त्या हिशोबाने आपण काम करूया. पण ह्याच्यामध्ये एक गोष्ट तुम्हाला सांगू का, सगळ्यात इम्पोर्टंट हे आहे, की मी जसं सुरुवातीलाच तुम्हाला करेक्ट केलंय, की मार्केटचा जो सेंटिमेंट आहे, ते आहे बुलिश. ओके. सो डायरेक्टली बेरिश जायची गरज नाहीये. पण इंट्राडेमध्ये जर समजा बेरिश मार्केट जात असेल, तर बघत तर आपण बसू शकत नाही. सो दॅट्स वाय आपल्याला बेरिश प्लॅन करायला पाहिजेत. मार्केटच्या सोबत जायला पाहिजे. ओके. ही सिंपल गोष्ट आहे. पुढे ही गोष्ट आहे मित्रांनो, जर मार्केट गॅप अप ओपन झालं, की तुम्ही बुलिश जाऊ शकता. असं नाही की नाही जाऊ शकत. पण सिंपल आहे स्कॅल्प फक्त करू शकता. काय करू शकता? फक्त स्कॅल्प करू शकता. का? सिंपल गोष्ट आहे. कारण की वरती आपल्याकडे लेव्हल आहे 22,300. जर तुम्ही एखादा बुलिश ट्रेड घेऊन बसला, कॉल बाय केला किंवा काय, त्या लेव्हलला टेस्ट करून जर मार्केट फॉल केलं, प्रीमियम खूप जास्त मेल्ट होऊ शकतो. साइडवेज मार्केट राहिलं मेल्ट होऊ शकतो. प्रॉब्लेम्स खूप जास्त क्रिएट होऊ शकतात. सो दॅट्स वाय समजा मार्केट गॅप अप ओपन झालं, मार्केट जर पॉझिटिव्ह जात असेल, मार्केट काय करत असेल, पॉझिटिव्ह जात असेल, तुम्ही जाऊ शकता, पण स्कॅल्प करू शकता किंवा शॉर्ट टर्म ट्रेड करू शकता. तुम्ही ट्रेंडिंग मार्केट एक्सपेक्ट नका करू. मार्केट जेव्हा नवीन ऑल टाईम हाय ब्रेक करेल आणि होल्ड करेल आणि नवीन हायर हाईज बनतील, तेव्हा तुम्ही या ठिकाणी बुलिश प्लॅन करू शकता. थोडीशी हिस्ट्री जर तुम्ही चेक केली ना, प्रत्येक वेळी काय होतंय, नवीन एक ऑल टाईम हाय ब्रेक होतोय, एक नवीन ऑल टाईम हाय क्रिएट होतोय आणि मार्केट फॉल करतंय. सो डेफिनिटली ऑल टाईम हाय ब्रेक झाल्या-झाल्या आपल्याला बुलिश प्लॅन तर करायचा नाहीये. ऑल टाईम हाय ब्रेक झाला पाहिजे, होल्ड केला पाहिजे आणि नवीन हायर हाईज बघायला मिळाले, तुम्ही जाऊ शकता. जी लेव्हल प्रिव्हियस जी ऑल टाईम हाय असते, ॲज अ सपोर्ट तुम्ही या ठिकाणी कन्सिडर करू शकता. ॲज अ स्टॉप लॉस तुम्ही कन्सिडर करू शकता आणि जोपर्यंत मार्केट ट्रेंडिंग आहे आपण त्याला ट्रॅक करू शकतो. आपण त्याला ट्रेड करू शकतो, ट्रेल करू शकतो. सिंपल गोष्ट आहे. आता
माझा व्ह्यू काय मार्केटवरती तो तुम्हाला सांगू देतो. जे मार्केटचं ओपनिंग उद्याचं दिसतंय थोडंसं फ्लॅट दिसतंय. काय दिसतंय? फ्लॅट. ओके. जर मी ओव्हरनाईट सेंटिमेंट्स इकडे बघत नाहीये किंवा ग्लोबल सिनेरिओज मी बघत नाहीये, त्याचा इम्पॅक्ट डेफिनिटली असणार आहे 2 दिवसांची सुट्टी आहे. माझं जे ऑब्झर्वेशन आहे ना, ते आहे फ्लॅट टू निगेटिव्ह, स्लाइटली निगेटिव्ह टू फ्लॅट ओपन होऊ शकतं. सो याप्रमाणे ओपनिंग आहे. आफ्टर दॅट जर बायर्स मार्केटमध्ये आले, आपल्याला बायिंगला जायचे आणि सेलिंगला जायचे. सो प्लॅन्स तर तुम्हाला मी व्यवस्थित सांगण्याचा प्रयत्न केलाय. एकदम सिंपल प्लॅन्स आहेत आणि याचप्रमाणे आपण उद्या लाईव्हमध्ये पण प्लॅन्स व्यवस्थित करूयात. ओके. आता आपण बँक निफ्टी एनालिसिस करूया. बँक निफ्टी एनालिसिस करायच्या आधी तुम्हाला 2 गोष्टी मला सांगायच्या आहेत मित्रांनो. प्राइस एक्शनचा कोर्स आपला फ्रीमध्ये आहे. टोटली फ्री आहे. Telegramची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला कोर्स बघायला मिळेल. नाहीतर प्लेलिस्टवरती क्लिक केलं तरी चालून जाईल. दुसरी गोष्ट ही आहे, की ज्यांना पण अकाउंट ओपन करायचे तुम्ही ना एल-एच ब्लूमध्ये अकाउंट ओपन करू शकता मित्रांनो. ₹15 पर ऑर्डर इकडे आहे. आता जे ब्रोकिंग कंपनीज आहेत ना मित्रांनो, त्यांचे सगळ्यांचे जर तुम्ही बघितलं तर चार्जेस अल्मोस्ट ₹20 पर ऑर्डर आहे. ओके. पण ह्यांचं जर तुम्ही बघितलं तर ₹15 पर ऑर्डर आहे आणि रेप्युटेड कंपनी आहे. खूप जुनी कंपनी आहे, ओल्ड कंपनी आहे. सो आणि ह्यांचे प्लॅटफॉर्म पण खूप जास्ती बेस्ट आहेत मित्रांनो. तर आपण यांचा वेब प्लॅटफॉर्म बघतो ना मित्रांनो, तर खूप मस्त प्लॅटफॉर्म आहे. या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल. सेम जसं आपण धन यूज करतो ना, तसेच सगळे फीचर्स ह्याच्यामध्ये ॲडव्हान्स फीचर्स पण आहेत आणि तुम्ही चार्ट्सवरती ट्रेड पण करू शकता. अकाउंट ओपन करायचं असेल आणि ब्रोकरेजमध्ये थोडेसे सेव्हिंग करायचे असतील, तर डेफिनिटली बेस्ट चॉईस आहे एल-एच ब्लू. अकाउंट ओपन करू शकता. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे. काय अडचण आली तर माझा WhatsApp नंबर आहे. त्याच्यावरती तुम्ही मला मेसेज करू शकता आणि फीचर्स खूप फॅन्टॅस्टिक आहेत. फीचर्स एक नंबर आहेत. ओके, नो डाउट मी यूज करतो. माझं पण अकाउंट आहे आणि खूप भारी फीचर्स आहेत. नक्की एकदा चेकआउट करा. ओके. आणि दुसरी गोष्ट ही की प्राइस एक्शनचा आपला कोर्स आहे तो पण बघून घ्या. जी लोकं असतील नक्कीच एकदा बघून घ्या. ओके. सो आता आपण बँक निफ्टीला कंटिन्यू करूया. बँक निफ्टी एकदा चेकआउट करूया. सो बँक निफ्टीचा आपण वन डेचा चार्ट ओपन करू पटपट. ओके. सो वन डेचा चार्ट ओपन आहे. सो बँक निफ्टीचं जर तुम्ही बघितलत ना, तर मार्केट काय झालंय एका साइडवेज झोनमध्ये जसं की निफ्टी एकदम जास्त बुलिश दिसते ना, तसं बँक निफ्टी दिसत नाहीये. सिंपल गोष्ट आहे. सो या ठिकाणी तुम्हाला एक डब्ल्यू पॅटर्न वगैरे दिसत असेल, त्याची नेकलाईन ब्रेक झाली असेल. सो आपण एका झोनमध्ये आता कुठल्या झोनमध्ये एकदा बघून घ्या बरं. सो लेव्हल्स आता बँक निफ्टीच्या थोड्याशा वेगळ्या आहेत. आपण एका ह्या बॉटमला होतो, ह्या झोनमध्ये पहिला होतो. मी तुम्हाला दाखवतो 1 सेकंड. बँक निफ्टीमध्ये पहिलं आपण ह्या झोनमध्ये होतो. ओके. या झोनमध्ये होतो. आपण काय केलं आता ह्या लेव्हलला ब्रेकआउट केलंय, ब्रेक केलं या लेव्हलला आणि आता आपण या लेव्हलला होल्ड करतोय. आता ही लेव्हल कुठले बघून घ्या. 46,800 ओके. 46,800 ची ही लेव्हल आहे. इथं आपण होल्ड करतोय आणि हायर लेव्हल जर पाहिलं तर इकडे आहे 48,700 समथिंग. ओके. सो कन्सिडर करा ह्या लेव्हल आहे. आता ही एक मोठा गॅप आहे. ह्याच्यामध्ये आपण आता राइट नाऊ ट्रॅव्हल करतोय आणि जो प्रिव्हियस गॅप होता, हा जो होता त्यातून आपण बाहेर पडलोय. ब्रेक केले आता ह्याला होल्ड करतोय. सो सिंपल प्लॅन्स पण तसेच राहतील मित्रांनो. ही लेव्हल कन्सिडर करून चला. कुठली वाली? 46,800 कारण की वरच्या लेव्हल खूप जास्ती लांब आहेत. सो त्याला कन्सिडर आता राइट नाऊ करत नाही आपण. फक्त हा जो टॉप बनला इथं, हा मार्क करून घेऊया आणि ही एक लेव्हल मार्क करून घेऊया. ह्या 2 लेव्हल आपल्याला खूप जास्ती मॅटर करतात आणि ह्याच्यावरती आपल्याला काम करायचंय. सो दॅट्स व्हाय आपण काय करूया आता 15 मिनिटावरती शिफ्ट करूया. 1 सेकंड. हा जो हाय आहे, हिला मार्क करून घेऊया. ठीक आहे. आता आपण ह्याला 15 मिनिटावरती शिफ्ट करू. आता फ्लॅट ओपन झालं आणि जर अपसाइडला जात असेल, हायर हायज बनत असतील, आपण फक्त बँक निफ्टीला प्रिफर करतोय. आपण आपण फक्त बँक निफ्टीला प्रिफर करतोय. आपण निफ्टीकडे बघणार सुद्धा नाहीये. बँक निफ्टी आपण इंडिव्हिज्युअल ट्रेड करू शकतो. हायर हायज बनत असतील, तर 47,400 च्या टार्गेटसाठी आपण या ठिकाणी ट्रेड करू शकतो. हायर हायज बनत असतील, प्रत्येक स्विंग लोवरती तुम्ही स्टॉप लॉस ट्रेल करत चला. कारण की मार्केटचं जे नेचर आहे सेम नाहीये. पहिलं मार्केट काय व्हायचं ट्रेंडिंगचा ट्रेंडिंग राहायचं. तसं होत नाहीये. मार्केट काय होतं ट्रेंड पकडतंय आणि एकदम मार्केट क्रॅश करतंय. सो दॅट्स व्हाय ट्रेलिंग खूप जास्त इम्पोर्टंट आहे. तर मार्केट गॅप अप ओपन हायर हायज बनत असतील, तर आपण डेफिनिटली बुलिश प्लॅन करू शकतो. पण जे लोवर असतील, जे स्विंग्स असतील ना, त्याला स्टॉप लॉस आपल्याला ट्रेल केला पाहिजे आणि मॅक्स टू मॅक्स या टार्गेटसाठी 47,400 पर्यंत आपण घेऊन जाऊ शकतो. ह्याच्यानंतर आपल्याला बघायला पाहिजे, की बाबा ते होल्ड करते का काय करते, ब्रेक करते. ओके. हे मॅटर करतं. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट आहे, की मार्केट ही जी लेव्हल आहे, कुठली लेव्हल आहे? 46,800 ची जी लेव्हल आहे, ती जर या ठिकाणी ब्रेक करत आहे आणि जर ह्याला होल्ड करतं, तर डेफिनिटली आपल्याला बेरिश प्लॅन करायला काही हरकत नाहीये. 46,800 चा हा स्टॉप लॉस तुम्ही या ठिकाणी देऊ शकता. तो जर बनत असतील, आपण बेरिश प्लॅन करू शकतो आणि खाली पण भरपूर जास्ती स्पेस आहे. सो इकडे आपल्याला 200-300 पॉइंट्स इझिली मिळू शकतात बँक निफ्टीमध्ये. ओके. हे प्लॅन्स आहेत उद्यासाठीचे आणि डेफिनिटली जर मार्केटचं ओपनिंग बघितलं आणि क्लोजिंग बघितलं, तर मार्केटने एक थोडंसं म्हणतात ना, एक बेरिश क्लोजिंग दिलेली आहे या ठिकाणी. सो माईट बी पॉसिबिलिटी खूप जास्त आहे, की मार्केट या ठिकाणी पण जसं की निफ्टीमध्ये सांगितलं, तर इकडे पण तसंच आहे, की फ्लॅट टू निगेटिव्ह सिंपल ओपन
होऊ शकतं. ग्लोबल सिनेरिओज आणि ओव्हरनाईट सेंटिमेंट्स मी बघत नाहीये. मी तुम्हाला फक्त चार्ट बघून सांगतोय, ओके. त्या न्यूज असतात ओव्हरनाईट आणि 2 दिवसांच्या गॅपमध्ये भरपूर न्यूज येत असतात. सो त्याचा पण इम्पॅक्ट आपल्याला मार्केटवरती मंडेला स्पेशली बघायला मिळतो. जर ह्याच्यामध्ये मेजर न्यूज नसतील, सो ह्या प्रकारे ओपनिंग पॉसिबल आहे. फ्लॅट टू गॅप डाउन, स्लाइटली गॅप डाउन, ह्यूज गॅप डाउन नाही. फ्लॅट टू गॅप डाउन कारण की मार्केटचा जो मूड आहे तो ऑब्व्हियसली या ठिकाणी बुलिश आहे. बेरिश नाहीये, बुलिश आहे. सो दॅट्स व्हाय आपल्याला बेरिश जायचं नाही असं नाहीये. जर इंट्राडेवरती जर बेरिश मार्केट जायचं असेल, तर आपल्याला बेरिश गेलं पाहिजे. पण मार्केटचं सेंटिमेंट बुलिश आहे ओव्हरऑल. निफ्टीमध्ये नवीन आपण ऑल टाईम हाय डेली बेसिसवरती बनवतोय. मिड कॅपमध्ये पण सेम चाललंय. डेफिनिटली आपल्याला बेरिश जे आहे ते पोझिशनल बेसिसवरती जायचं नाही. इंट्राडे बेसिसवरती जाऊ शकता. पोझिशनल बेसिसवरती जाऊ शकत नाही. आय होप तुम्हाला सगळ्या गोष्टी व्यवस्थित समजल्या असेल. आता उद्याच्या लाईव्ह स्ट्रीममध्ये भेटूया आणि आपण एकत्र प्लॅनिंग करूया, की कसं त्याला टॅकल करू शकतो. ओपनिंग कसंही होऊ दे, आपण त्याला व्यवस्थित मॅनेज करायचं ट्राय करत असतो आणि त्या गोष्टी आपण एकत्र शिकत असतो. ओके. मग आता उद्या मित्रांनो लाईव्ह स्ट्रीममध्ये भेटूया. बाय बाय. जय महाराष्ट्र.